नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, थुकरटवाडीमध्ये आज इतकं रंगीबेरंगी सणाचं वातावरण आहे, कारण सुद्धा तितकंच मोठं आहे. उद्या मराठी नववर्ष दिन आपण साजरा करतोय. गुढीपाडवा आहे. सगळ्यांना मनापासून आत्तापासूनच शुभेच्छा देतो आणि सगळी तयारी झालेली आहे. आणि विशेष करून आज थुकरटवाडीमध्ये सणाचं वातावरण आजपासूनच झालं. याचं कारण असं आहे की आज या मंचावरती एक खूप मोठी व्यक्ती येणार आहे आणि येण्याचं कारणसुद्धा तितकंच मोठं आहे. मंडळी, खरं तर आपण नेहमीच एका गोष्टीवरून भांडतो, पाण्यासाठी. म्हणजे नळावरची भांडणं सुद्धा आपण रोज बघत असतो की तू हंडा भरायचा की मी भरायचा. घरात साधं पाणी भरताना सुद्धा तुम्ही भरायचं की मी भरायचं. असलेलं पाणी भरताना सुद्धा आपल्यात भांडणं आहेत. तर हे पाणी जर भविष्यात नसेल तर किती भांडणं होऊ शकतात. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहेच आणि दुष्काळाशी दोन हात करण्याची ताकद परमेश्वराने सगळ्यांना द्यावी अशी आपण फक्त प्रार्थना करतो. पण काही लोक ही प्रार्थना करून थांबत नाहीत, तर ते स्वतः पुढाकार घेतात काहीतरी करण्यासाठी. आणि असाच पुढाकार घेतला पाणी फाउंडेशननी. आणि या निमित्तानंच या मंचावरती आज येणार आहेत तुमच्या आमच्या मनातले लाडके सुपरस्टार आमिर खान आणि किरण राव. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खरंच आज मी एवढंच म्हणेन की थुकरटवाडी सर हे गाव आहे आमचं. हो. आणि गावाचं नाव फार छान आहे, थुकरटवाडी. थुकरटवाडी सगळ्या घराघरात प्रसिद्ध झाली. तर थुकरटवाडीची खरंच वाढली आहे शान, कारण आलेत आमिर खान आणि किरण राव. मला इतका आनंद झालाय की आज जोडीनं हे या मंचावरती आलेत. आणि सर, तुमच्या येण्याच्या अगोदरच मी उल्लेख केला पाणी फाउंडेशन, आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम चालू आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही स्वतः पुढाकार घेतलाय. तुम्ही दोघेही काम करताय. काय सांगाल त्याबद्दल? ही आमची एक प्रयत्न आहे, छोटीसी प्रयत्न आहे. आणि आमचं हे विचार आहे कि हमें बहुत सारे लोग इसमें काम कर रहे हैं, महाराष्ट्र में अपना योगदान दे रहे हैं. और हमारी ये सोच थी कि हम भी इसमें अपना योगदान दें. और एक दिन हम सबका ये सपना है कि एक दिन हम महाराष्ट्र को सूखा मुक्त करें. और इसीलिए हम लोग ने ये फाउंडेशन शुरू की, पानी फाउंडेशन. इसमें हम एक वाटर कप ऑर्गेनाइज करते हैं. आपने देखा होगा बहुत सारे कॉम्पिटिशन्स होते हैं, डांसिंग कंपटीशन, सिंगिंग कंपटीशन. ये कंपटीशन है पान लोड का काम कौन सबसे ज़्यादा करेगा, कौन सा गांव सबसे ज़्यादा. और इसमें हम समझते हैं कि जो हमारा मेन काम है, इसमें हम हर गांव में, जैसे हमने पहले साल में 3 तालुका में काम किया, हाँ, ये साल हम 30 तालुका में काम कर रहे हैं. वाह वाह वाह. और हर एक गांव को हम नेता देते हैं कि वो आए इस प्रतियोगिता में भाग लें. और हम उनको ट्रेन करते हैं. 4 दिन का ट्रेनिंग होता है जिसमें कि हम उनको ट्रेन करते हैं कि ये काम कैसे किया जाए. और फिर जो 2 महीने होते हैं बारिश से पहले, अप्रैल और मई, इन 2 महीनों में काम होता है. तो हमारी पूरी कोशिश ये होती है, हमारी टीम की, ये जो सत्य में जैसे हम शो बनाते थे वो पूरी टीम इसमें काम कर रही है. हम ये मानते हैं कि इसमें हम लोगों को तैयार करें, पूरे महाराष्ट्र में हर एक आदमी इसमें जुड़े, तभी ये समस्या जो है वो हल होगी. वाह वाह वाह. हमें पता है कि पानी के बिना जीवन नहीं है और ये एक मुद्दा है जिसमें कोई दो राय हो नहीं सकते. सबको पानी की ज़रूरत है. सबको यही न्योता है कि सब इसमें जॉइन हो जाए तो हम महाराष्ट्र को सूखा मुक्त कर सकते. वाह 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 वाह. मी एवढंच म्हणू इच्छितो की महाराष्ट्र संस्कृतीनं मनानं आमिर आहेच, पाण्यानं सुद्धा खूप आमिर व्हावा एवढी माझी सदिच्छा. आणि सर आज एकटे आलेले नाही आहेत. त्यांनी सांगितलं की खूप मोठी टीम आहे आणि जी ही टीम
हे काम पुढे चालवते. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे याच कामासाठी अहोरात्र जे मेहनत घेत आहेत असे सत्यजित भटकळ सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा वा. डॉक्टर अविनाश पोळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. वा वा. गुढीपाडवा तर आहेच, पण आमचं असं म्हणणं आहे की हा जो आपला प्रयत्न आहे या प्रयत्नासाठी आपण एक सण म्हणून एकत्र येऊयात. जसे सणासाठी सगळे एकत्र येतो आणि एकत्र येऊन सेलिब्रेशन असतं, तशी ही स्पर्धा वॉटर कपची झाली पाहिजे. गेल्या वर्षीची तर इतकी सुंदर झाली, यावर्षीची अजून मोठी व्हावी. आणि नवीन वर्षाची गुढी उभारून हा संकल्प आपण सोडूयात महाराष्ट्रात. तर गुढी इथे तयार आहे. मी तुम्हा चौघांनाही विनंती करणार आहे की आपण गुढीची पूजा करूयात. तर गुढी उभारून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. या सर. महाराष्ट्राला खरं तर पत्रकारितेची परंपरा आहे आणि खूप मोठमोठे पत्रकार या महाराष्ट्रातून देशभरापर्यंत पोहोचलेले आहेत, जगभरात पोहोचलेले आहेत. आणि आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या न्यूज चॅनलचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आमिर सर, आमच्यासाठी तुम्ही म्हणजे सुपरस्टार आहात, पण नेहमी असं असतं की सुपरस्टार तोच माणूस होतो जो सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटतो. या सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचाच एक प्रॉब्लेम घेऊन तुम्ही पोहोचताय. हे कधी डोक्यात आले आणि कशी सुरुवात झाली या सगळ्या कामाला? दरअसल सत्या और मैंने साथ में सत्य में जयते किया था. सत्य में जयते जो हमने 3 सीजन्स की उसके डायरेक्टर रहे हैं और सत्या और मैं स्कूल से साथ में रहे हैं. तो सत्या और मैं एक दिन बैठ के बातें कर रहे थे और हमको लगा कि अगर हम हर हफ्ते एक विषय लेके आते हैं, उस पर हम रिसर्च करते हैं, वो हम जो हमें समझ में आता है वो हम लोगों के सामने रखते हैं, क्यों ना हम अगर एक विषय उठाएं और उसके साथ ही हम बने रहें और ऑन ग्राउंड उस पर काम करें. हमने सोचा कौन सा टॉपिक लें. तो हम दोनों के मन में टॉपिक था पानी, और हमको महाराष्ट्र से शुरू करना था क्योंकि हम दोनों महाराष्ट्र के हैं. तो हमको लगा कि महाराष्ट्र में जो पानी की समस्या है उसको लेकर अगर हम कोशिश करें तो कैसा रहेगा. और वहाँ से ये बात शुरू हुई और हमने फिर सत्या ने काफ़ी ट्रैवल किया महाराष्ट्र में हर जगह. मेरी मुलाकात सीएम साहब से हुई, देवेंद्र जी से, और हमें पता चला कि महाराष्ट्र सरकार भी इसमें एक योजना उसने चलाई है. एक्चुअली सीएम साहब की एक बात मेरे मन में अटक गई. वो ये थी कि उन्होंने कहा कि आमिर, ये पानी का जो प्रश्न है ये तभी सॉल्व होगा जब ये एक पीपल्स मूवमेंट बने. हाँ, लोक चळवळ. बरोबर. तो फिर सत्या और मैंने कहा कि हम लोग कोशिश हमारी ये होनी चाहिए कि एज सिविल सोसाइटी हमारी कोशिश ये रहनी चाहिए कि हम इसको एक पीपल्स मूवमेंट बनाएं. और लिहाजा ये थॉट आया कि हम इसको एक कंपटीशन में बदलते हैं और हम कंसंट्रेट करते हैं लोगों को बनाने में, ह्यूमन बींग्स को बनाने में. आप 86,000 गांव में नहीं जा सकते, लेकिन 86,000 विलेजेस अगर अपना काम अपने लेवल पे करें, अपने शिवार में करें, तो इसकी समस्या निकल सकती है. तो हम उसकी तरफ बढ़ने की कोशिश कर रहे हैं कि हम 86,000 विलेज तक अल्टीमेटली हम पहुँचें. और ये नॉलेज, हमको लगता है कि नॉलेज, देखिए गांव में बहुत शक्ति है, हर गांव में शक्ति है, महाराष्ट्र के लोगों में शक्ति है. तो ये खुद अपना प्रॉब्लम हम खुद सॉल्व कर सकते हैं. हर गांव अपना प्रॉब्लम सॉल्व कर सकता है. तर खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातूनच ही चळवळ उभी राहिलेली आहे. सत्यजित सर, तुमच्याकडे येणार आहे आता. हे कार्य तसं घर्षण निर्माण करणार आहे, याच्यामुळे आम्ही खूप भांडतो सुद्धा. हां, तर मला खरं म्हटलं पाहिजे की एवढं भांडल्यानंतर सुद्धा आमची मैत्री टिकून राहिली, त्या गोष्टीबद्दल मला आश्चर्य. तर कधी कधी किरणला वाटतं की आमिरचं लग्न हे तिच्याबरोबर नाही आहे, तर या काम तर हे काम आमिर जसं सांगत होता, मला वाटतं की नेमकं तसंच आहे की या कामाचा आधार हा पूर्णपणे लोकांवरती आहे. आणि मला आता खूप आनंदही वाटतोय आणि अभिमान वाटतोय की आपल्या आता ऑडियन्समध्ये अशी बरीचशी गावकरी आहेत की जे आपल्या वॉटर कप गेल्या वर्षी जो झाला होता त्या गावातनं आलेली लोक आहेत आणि त्यांनी विलक्षण काम केलेलं आहे. आणि याच्यापैकी अनेक असे व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जर बोलावं की
जे गेल्या वर्षी गावकरी म्हणून आपल्या प्रशिक्षणासाठी आले होते हा. आणि यंदा प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. वा. म्हणजे गेल्या वर्षी ते आले, प्रशिक्षण घेतलं, गावात मोठं काम निर्माण केलं, गावाला पाणीदार केलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमचं गाव पाणीदार केलं, पण आम्ही इकडे आम्हाला थांबायचं नाहीये, हा. आम्हाला इतर गावांना सुद्धा पाणीदार पाहायचंय. तर मला खूप आनंद वाटतो हे पाहून, कारण ही चळवळ खऱ्या अर्थाने जर पाहिली, ही न आमिरची आहे, न किरणची आहे, न माझी आहे, न पाणी फाउंडेशनची आहे, ही सर्वांची आहे. कारण पाणी सर्वांना हवंय, पण पाण्याला काय हवंय हा. हे आपण ओळखण्याची गरज आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्र आज ओळखतोय की पाण्याला काय हवंय, आणि ती गोष्ट की पाण्याला हे हवंय की आपण एकत्र यावं. आपण एकत्र आलो तर आपण काय हसत खेळत नाचत गात ही आनंद यात्रा साजरी करत आपण 3-4 वर्षात आपण महाराष्ट्राला पाणीदार करू शकतो. वा वा वा. आमिर सर इथे आलेले आहेत आणि आमिर सरांचा प्रत्येक सिनेमा आम्ही मनापासून एन्जॉय करतो, बघतो. आमच्या या गावात सुद्धा एक डिरेक्टर साहेब आहेत, ते पिक्चर बनवतात. आता तुमचा दंगल सिनेमा आला सर, खूप गाजला आणि खूप विशेष कौतुक त्या सिनेमाचा वाटतं की इतकं सुंदर तुम्ही भूमिका केली. असं म्हणलं आपण पण बनवायचा यांच्यासारखा एक वेगळा. तर तुमचा होता दंगल, यांचं आहे वायफायचं डोंगल. बघूया ते वायफायचं डोंगल मिळवण्यासाठी ही का स्पर्धा तिकडे रंगते, ती कुठली स्पर्धा आहे आणि ते डोंगल मिळणार आहे का? जोरदार टाळ्या आमच्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. तर भेटूयात पहिल्यांदा आमच्या स्टोरीतल्या मुलींना. गीता पपिता या. क्या हुआ? तुमने पता है कौन आया है? कौन है? ए, आमिर खान आया है। हाँ, सुरमई बांगड़ू। आमिर खान और तेरी लाइफ में 3 चीजों के पीछे कभी नहीं भागना चाहिए, जैसे कि बस, ट्रेन और लड़की। आमिर खान होता है? हाँ. तो समोर आहे, समोर कोण आहे? आमिर खान. हा, म्हणजे सुरमई बांगडू. हे बघा, 3 Idiots मध्ये त्यांचं नाव तसं नव्हतं, ते होतं फुनसुक वांगडू. तू आमच्या स्किटच्या मध्ये नाक नको फुंकसूस. सर, आम्ही की नाही तुमचे लई मोठे फॅन आहे सर. आम्ही तुमचे सगळे पिक्चर बघितले सर. म्हणजे सर तुम्ही बाल कलाकार होतात की नाही, तेव्हापासूनचे सगळे सिनेमे आम्ही बघितले सर. कुठला बाल कलाकार मध्ये कुठला पिक्चर बघितला तुम्ही सांगा त्यांचा? आम्ही त्यांचा बघितला कोई मिल गया सर. कोई मिल गया? कोई मिल गया मध्ये कुठे होते? कोई मिल गया मध्ये होते ना सर. छोटा जादू हेच तर होते. हे छोटा जादू होते? हा, मग हेच होतं छोटा जादू. मग ते मोठा झाल्यावर त्यांनी पीके केला. मम्मी क्या है गीता बबीता? मम्मा मम्मी गीता बबीता, आज तुम दोनों स्कूल से जल्दी कैसे आ गए तन्ने? पिक्चर लवकर संपलं ना तन्नी. पिक्चर लेक्चर. गीता, आता तू जुट्टे बोललीस ना तर जुट्टोने मारीन तुला. कुठे गेला होता खरं सांगा तन्ने? पिक्चरला. कोणाचा पिक्चर बघितला तन्ने? आमिर खाननेचा. आमिर खान का. कुठे आहे तू? तू काय तुझ्या सामने. अरे बाप्पा. ते आमच्यासाठी ते करा ना सर. ते मस्त की पाठशाळावाला ते सर. हो.
क्या बात. वा वा, आम्ही सरांसाठी जोरदार टाळ्या. मम्मी हा? मी बाप्पूला तुझं नाव सांगेन की तू आमिर खान सरांबरोबर नाचलीस. आज हा बाप्पू जाम डेंजर माणूस, त्याला कळलं ना आता तुमची वाट लागणार आहे. बाप्पू, हे बाप्पू. कुठे लक्ष आहे तडण्याचं? हा, तुमच्या चोरींकडे जरा पण लक्ष नाहीये तडण्याचं. हे लक्ष आहे माझं, आता फ्रीज मध्ये ठेवून आलोय. काय काय? कचोऱ्या. चोऱ्या नाही हो, छोऱ्या चोऱ्या. मांडना की तडणेला छोरे हवे होते, पण या छोऱ्या झाल्या ते पण काही कमी नाहीयेत. बघा काय दिवे लावतायत तडणे. बकवास बंद कर. नाही बाप्पू, माझा छोरा क्या छोरों से कम है. मला संशय, या छोऱ्याने छोरेच थे. काहीतरी बोलू नका तडणे. देख ना, मेरी छोरिया इंटरनेशनल जाएगी, मेरा सपना पूरा करेगी. बाप्पू लेकिन तेरा सपना काय आहे? डोंगल जिंकणे का. डोंगल माझं, डोंगल जिंकून होणार काय, मिळणार काय? अनलिमिटेड डाटा, वाईफाई फ्री. बावळे हो गए ओके. ऐसा जोखिम वाला खेल मेरी छोरिया ना खेलेगी. अरे खेळ में तो जोखीम हवं आहे. माझ्या नाही का डोक्याला जोखीम झाली होती, 2 टाके पडले होते. जोखीम. जोखिम में जखम जखम जखम. सुनो, एक बड़ा रिंग होता है, उसमें एक बड़ा मैदान होता है, और वो मैदान मैं मेरे हाथों से बनाऊंगा. देखो. चहा झाला की सांगा. पहिले उकळी झाली का तुला लगेच देतो. कसली पहिली उकळी, कसली. सगळं दूध वायाला घालवलं. फुकट येतात ते. काय करायचं छोरीओनी सांगा हे केल्यावर. मेन खेल तो यही है, या है. इतना खतरनाक खेल मारी छोरिया ना खेळेगी. और तू सटिया गई है का. उद्या काय झालं म्हणजे ये सब करने से हमारी छोरियों को क्या मिलेगा? बोलो तन्ने. अरे डोंगल मिलेगा, डोंगल, और वाईफाई फ्री मिलेगा. क्या कह रहे हो तन्ने? हाँ, सबको मिलेगा. सबको मिलेगा. मन्ने पर मिलेगा. अरे मन्ने क्या, ट्यूसडे वेडनेसडे संडे सबको मिलेगा. ठीक है गीता बबीता की बापू. बैठो यहाँ, योगा करना है. बैठो. अरे बैठो.
योगा करो। सत्य हो? ध्यान है मेरा। हाँ, सत्य हो? योगा करो। ऐसा करो। सत्य क्यों? अरे माफ कर दो मुझे। क्या हुआ? क्या हुआ? गीता बबीता के बापू, क्या हुआ है? जमीन पर कैसे आ गए तुम? सिखा रहा था मुझे, सिखा रहा था। बहुत बातें कर रही थी, सीख नहीं रही थी, 2-4 लपाटे दे दिए। हाँ, आपले त्रास क्या हुआ? हो गया ट्रेनिंग हो गई? हो गई ट्रेनिंग। शाबाश। चलो तो कल हम जत्रे में जाते हैं। देखो बेटिया, अगर डोंगल जीतोगी तो मिसाल बनोगी। फिर हम पाव के साथ उसको खाएंगे। क्या? मिसाल पाव, म्हणणे मिसळ पाव खूप आवडतो। गीता बिल्कुल अपने बापू पे गई है। चलो जत्रे में। देखो बेटी, आ गई जत्रा। बापू, दुकानदार कितने से? दुकानदार त्यो आणि कुठं गेले म्हणायचा? कौन खेलेगा डोंगल? अहो बँड वाले, घोडा कुठे आहे तुमचा? This is my घोड़ा. You want to sit it on? कोण आहात तुम्ही? मी इंग्रज आहे, इंग्रज. तुम्ही? आम्ही देशी. हा? गावची गावची माणसं आहेत. कौन खेळणार डोंगल माझ्या पैलवाना बरोबर? पैलवान या. हमारी छोरिया खेलेगी। छोरिया? हाँ। Okay, then move. गीता, जाओ गीता बबीता, जा। जीत के आना। आता डोळ्यावरती पट्टी बांधायची आणि काजवाला शेपूट लावायची. ओके, डन. हे घ्या, फोकस पट्टी बांधा. संभाल कर छोरियों। आणि दुसरा शेपूट तुझ्या हाती. इकडे इकडे. And फोकस रखना गीता। your time start now. Yo, stop this nonsense! डोळे उडून बघा, कुठे लावलाय? ऍक्च्युली गाडवावर लावली। हे तुला गाढवाचं काय दिसतंय? शेपट इथे लावायचा होता. तुमची मुलगी हरली. That's it.
गीता बेटी मम्मी मन्ने हारले मम्मी मन्ने हारले कोई बात नहीं छोड़ी कोई बात नहीं। गीता बेटी तो टेंशन मत ले, ये तो शुरुआत है। अब हम जाएंगे इंटरनेशनल और वहां जीतेंगे डोंगल। सब लगेज लाए हो ना? लगेज घेऊन आली। ये देखो परदेश। नाव वेलकम टू परदेश। और तू इथं पण 5 लोक आहेत चला हा उद्यामध्ये फिरून फिरून कॅरेक्टर करणं गरजेचं आहे की नाही? मैं इंग्रज आहे, वेलकम टू परदेश। आणि तुमची पहिली मॅच अर्जेंटिना बरोबर आहे। अरे याला काय अर्थ आहे? एवढी काय अर्जंट ठेवताय तुम्ही? आता आम्ही आलो, हॉटेलमध्ये नाही गेलो, फ्रेश नाही झालो, एवढी अर्जंट कसं ठेवताय? अर्जेंटिना देशाचं नाव आहे। नाव आय एम कॉलिंग द अर्जेंटिनाचा पैलवान। अर्जेंटिनाचा पैलवान या। अर्जेंटिनाचा पैलवान इथं आलेला आहे। This is the Indian people. Now you want to play with them, okay? Are you ready? चालते की हे कुठलं अर्जेंटिना आणले? कोल्हापूर इकडे अर्जेंटिना। Okay, okay, no problem, no problem. ये तो अर्जेंटीना का राणा दाद से। बेटी देखो, तुम खेलो, मैं आता हूँ। कितने बापू मन्ने तेरी जरूरत से बापू। अरे तू डर मत, माँ तो है, मैं आता हूँ जल्दी। कितना बबीता तू बापू यू जल्दी गए आ। और यू आए। Now your time start now. जल्दी आना। बापू नहीं लेकिन एक नियम आता इंटरनॅशनली चेंज झालेला आहे। किसे? जी मॅच तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून खेळत होता, आता फायनलला तुम्हाला डोळ्यावर पट्टी बांधता येणार नाही। उघड्या डोळ्याने तुम्हाला शेपूट लावायचा आहे। पण उघड्या डोळ्यांनी खेळायचं कसं? बापूने मला तर उघड्या डोळ्यांनी खेळायचं कसं ते शिकवलं नाही। Your time start now. खोलो, दरवाजा खोलो। बापू मी काय करू बापू? मला हे तुम्ही शिकवलं नाही गेम मध्ये। डोळे उघडे ठेवून मी कसं शेपूट लावू बापू? दरवाजा तो खोलो। बापू बापू दरवाजा या जाओ बेटी। बापू मी काय करू बापू? गाडवाला उघड्या डोळ्यांनी शेपूट कशी लावू? देखो बेटी, उसको बोलो गाना जोर से लगावे। हाँ वो जोर से गाना लगाने के बाद स्लो हो जाता है। हाँ हाँ तो वैसा करो, फिर आप लगा देना शेपूट। चलो बापू, थैंक यू बापू। हाँ। आई लव यू बापू। लेकिन दरवाजा तो खोलो बेटी। इट्स ओके बापू। बेटी दरवाजा खोलो। You play music. बस गीता मम्मी मैं जीत गई सो। जीत गई। Yes, तुम जीत गई हो। ये वाईफाई डोंगल तुम्हारा हुआ। चालिया। बापू बापू कितने से बापू? दरवाजा खोलो। बापू हाँ बेटी दरवाजा खोलो। बापू आप अंदर हो बापू? हाँ तो बाहर आओ ना। लेकिन बाहर से कड़ी लगाई है किसी ने? बाहर से तो कड़ी उड़ी नहीं है। हाँ? आ तो वाड़ा की माँ। हाँ
अरे क्या था? खुल गया। अरे मैं तो बाहर ढकल रहा था, ये अंदर से खुलता है। वो जीत गई, सॉरी। हाँ? डोंगल, चलो अपने अपने फोन निकालो और अपने चालू करो। बापू पासवर्ड पासवर्ड दे दो भैया। पासवर्ड चाहिए तो 3 गुना लगान देना पड़ेगा। लेकिन ये तो फ्री है ना? ओ 31 मार्च तक फ्री था। अब उसका पैसा देना पड़ेगा। ओके। अब किकर से बापू डरने की बात नहीं, नवीन ऑफर आली आहे 5G ची, 1 वर्षासाठी डोंगल फ्री, लेकिन एक शर्त है की बापू उसके लिए आई को खेलना पड़ेगा। याचा अर्थ असा झाला बापू की आईजीच्या जीवावर 5G उधार। सही कहा बेटी, सही कहा। चलो तो तुम्हें 5 बजे उठना है। रहने दे, अब इतना का है। डॉक्टर पोळ या ठिकाणी आलेले आहेत आणि सातारचे ते आहेत आणि आज या कामामध्ये खूप मोठा सहभाग त्यांचा आहे। सर काय सांगाल? तर मी गेल्या अनेक वर्ष ह्या कामाशी जोडलं गेलेलो आहे आणि मला सातत्यानं इतक्या वर्षात काम करत असताना जाणवायचं की जे काही काम सहज शक्य आहे, लोकांच्या हाताने होणं शक्य आहे, हे होत नाही। कारण का, ही ट्रीटमेंटच लोकांना माहीत नाही आणि ज्या पाणलोटाच्या ज्या ट्रीटमेंट्स केल्या जातात त्यामधल्या अनेक ट्रीटमेंट्स अशा आहेत की ज्या 2 हातांनी सहज करण्यासारख्या आहेत। म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेऊया की आगपेटी मुक्त शिवार, म्हणजे तुमची जमीन जर भुसभुशीत झाली तर तुमच्या वर्ण ईश्वर दरवर्षी न विचारता टँकर पाठवतो पावसाच्या रूपाने। ते पाणी तुमची जमीन भुसभुशीत झाली तर तुमच्याच जमिनीत मुरणार आणि तुमच्याच विहिरीतलं पाणी वाढणार। जमीन भुसभुशीत करण्यासाठी कुठलीही सरकारी योजनेची गरज नाही। करायचं आहे काय, तर तुमच्या शेतात निघणारा काडी कचरा हा अजिबात जाळायचा नाही, तो तिथंच कुजवायचा आहे आणि जमिनीवर पसरायचा आहे। एवढं केल्यानं तुमच्या शेतातली गांडोळांची संख्या वाढणार आहे, जे नांगरटीचं मोठं काम करतंय। आणि हे असं केलं तर तुमची जमीन भुसभुशीत होणार आहे, वरनं पडलेला पाऊस तुमच्या जमिनीत मुरणार आहे। हे साधं आणि सोपं तंत्र आहे। अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लोकांनी जर केल्या, अगदी शेतातले बांध ते कसे घालायचे, उतार कसा मोजावा, हे सहजरित्या गावकऱ्यांना जमण्यासारख्या गोष्टी आहेत। आणि त्यामुळे ह्या गोष्टी गावकऱ्यांनी जर केल्या तर मोठी धरणं, मोठे बंधारे ह्याची फार मोठी गरज पडेल असं वाटत नाही। अर्ध्या तासामध्ये 2-2, 3-3 टँकर पाणी साठेल एवढा चर खांदता येतो, हे लोक अनुभवानं शिकतायत। म्हटलं एवढं सोपं आहे। आणि मग आपण एक टँकरसाठी किती तर वर्ष त्या पंचायत समितीच्या मागे लागलेला असतो की आमच्या गावात टँकर पाठवा। तर अर्धा तास कुठं तर पारावर बसून गप्पा मारण्यापेक्षा एकत्र येऊया आणि हे काम करूया, प्रश्न सुटणार आहे। एवढं सोपं आहे। अगदी साध्या साध्या गोष्टींमधून त्यांनी आपल्याला सांगितलं आणि हेच आपल्याला करायचं। त्याबद्दल भरपूर गप्पा मारायच्यात, पण आज थुकरटवाडीमध्ये खरंच उत्साहाचं वातावरण आहे, कारण आमिर खान आज आमच्याकडे आलेले आहेत, सपत्नीक आलेले आहेत आणि त्यांचा पेहराव आज बघाल तुम्ही तर मराठमोळे झालेत ते। तर फेटा पहिल्यांदा बांधलाय तुम्ही, म्हणजे लगानमध्ये बांधला होता? लगानमध्ये असं नाही होतं, असा नव्हता, तो वेगळा होता। हा महाराष्ट्रीयन खरं तर त्यांना विचारायला पाहिजे कसे वाटतात? खूप छान वाटतंय। प्रतिदिवस आता तुम्ही करून टाक। तर मी तर स्वागत केलं, पण गावाचं स्वागत वेगळं असतं। तर तुम्ही फिरताय सगळीकडे, गावचं स्वागत तुम्हाला माहिती आहे कसं होतं। बरं, महाराष्ट्रातलं तर आणखीन एक वेगळं आपुलकीचं असतं। तसं हे जे आमचं गाव आहे सर, या गावात सुद्धा एक सरपंच साहेब आहेत। या सरपंच साहेब या। वा वा वा, आज
म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन टाकतो सर तुमच्या माध्यमातून. आणि आज म्हणजे फुकटवाडीमध्ये इतकं वातावरण जरा खतरनाक सर. पण तुम्हाला सांगतो मूळचे परभणीचे असलेले आमिर खान या ठिकाणी आलेले आहेत. नाही चुकीचं आहे, परभणीचे नाहीत सर, तुम्ही काहीतरी चुकीची माहिती आणली. अरे नाही, प्रत्येक जण म्हणतात ना ते परभणीनिष्ठ आहे परभणीनिष्ठ आहे म्हणून. परफेक्शनिस्ट म्हणतात त्याला. परफेक्शनिस्ट आमिर खान, परभणीस्ट वेगळं काहीतरी काढलंय उगाच. मी आपलं विदर्भनिष्ठ आहे तर ते परभणीनिष्ठ असतील. तुमचे आम्ही इतके मोठे फॅन आहे सर, तुम्हाला सांगू. तुमचे प्रत्येक पिक्चर बघितले आणि सरांचा म्हणजे एकूण एक पिक्चर हिट. तुमचा तो फना पिक्चर फना सर, खतरनाक पिक्चर. मी सर 4-5 वेळा बघितला, पण त्याच्यात शेवटपर्यंत नाग आलाच नाही सर. आता नाग येईल फना काढून. फना तो वेगळा शब्द आहे. फना वेगळा शब्द आहे ऍक्च्युली सर. तुम्हाला खरं सांगा, आता आपले रिलेशन झाले म्हणून सांगतो. कधी झाले? एवढं आता झाले ना. हा पंच आहे ना, मी काजल मॅडमवर मारला होता. मग मी काय विचार केला, त्या ऍक्च्युली तुमच्यासाठीच काढला होता. पण म्हणून तुम्ही येता नाही येत शो मध्ये नाही या माणसाला आपण, म्हणून तुम्ही मारून टाकला सर. पण आता डबल तुमच्यासाठी खास आहे. पण रिपीटला खूप व्हॅल्यू आहे आमची. रिपीटला खूप व्हॅल्यू. पण सरांचं खास सांगायची गोष्ट म्हणजे जसं सरांना अभिनयाची आवड आहे आणि एकदम परफेक्ट अभिनेता सर आहेत, तसंच त्यांना रेडिओ ऐकण्याची पण खूप सवय आहे. रेडिओवर पण खूप प्रेम आहे त्यांचं. नाही अरे बघितलं आम्ही पीकेच्या पोस्टर मध्ये बघितलं त्यांचं प्रेम रेडिओवरचं. सगळं काढलं पण रेडिओ नाही काढला. आता काय ऐकत नाही. पण सर अभ्यासू आहेत, परफेक्टनिस्ट आहे, आपण बोलतोच आहे. पण ते तुमच्या आता सिस्टर जे आहेत ते आता काम नाही करत कसं ते याला फिल्मला? सिस्टर नाही ते स्वतःच काम करा. असं काय सिस्टर वगैरे नाही. आम्ही स्वतः बघितलंय ना. तुमची बहीण नाही करत? कुठे ए फोटो दाखव रे बहिणीचा, सरांच्या बहिणीचा फोटो दाखव बरं. सरांच्या बहिणीचा बघा ना, खूप सेम दिसतात. सर स्वतःच आहेत ते. आम्हाला माहित आहे ना स्वतः आहे ते. आम्हाला माहित आहे का. म्हणजे पण ते परफेक्टनेस किती आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्या पिक्चर मध्ये बाजी पिक्चरचा आहे सर. बाजी पिक्चर मध्ये त्या हिरोईनला डान्स जमत नव्हता ऍक्च्युअली, पण सरांनी स्वतः लेडीज गेटअप केला आणि डान्स केला. हे म्हणायला लागेल सर, इतके जबरदस्त आहे. नट बनणं सोपं नाही सर. मी बनवून पाहिलं, बनलं नाही मी अजून. म्हणजे फक्त बॉडी वाढवणे, पोट सोडणे, नंतर ते कमी करणे, परत बॉडी करणे. काय यार काय कमाल आहे. मेहनत म्हणजे केवढी मेहनत. नंतर तुम्ही ते पोट वाढवलं, नंतर कमी केलं. ते अतुल कुलकर्णी तुमचे फ्रेंड आहे का? हो. हा ते पण असंच कुरापती करत राहता. स्टाईल आहे ती. आम्ही नटवन पिक्चर होता त्यांचा, त्याच्यामध्ये पण त्यांनी बॉडी बनवली, मग ती बॉडी कमी केली. खतरनाक सर ते. पण मला एक म्हणजे पर्सनल असं वाटते का ह्याच्यात सगळ्यात प्रॉब्लेम तुमच्या टेलरचा होत असेल. टेलरचा काय शिवाय या माणसासाठी आज माप घेतलंय, उद्या यांनी पोट वाढवलं, परवा व्यवस्थित केलं, परवा कमी केलं, असं टेलरचा जेव्हा मान घेत असतील सर. दंगल बघून सर बघा पोट वाढवलं सर. दंगल बघून पोट वाढवलं, पण नंतर तुम्ही कमी करून घेतलं, ते बरोबर नाही केलं. मला फोन करून सांगायला पाहिजे, मी पण कमी करून टाकला असं. पण मला सर थोडंसं म्हणजे ऍक्च्युली काय लोक जरा मला खूप काय बोलतात ह्या पोटावरून. तर म्हणजे बटन तुटलंय बघा सर. शब्द सांग आता लागत नाही बटन तुटलं. ते काय करायला पाहिजे समजा पोट कमी करायचं असेल तर काय म्हणजे असं? डाएट आणि एक्सरसाइज. किती तास एक्सरसाइज करतात? किती तास सर? 3 तास. 3 तास कळलं का? हो ना. आणि पहिलं 3 आठवड्यामध्ये मी 8 तास केलं. बघा 8 तास डेली. पोट आत जायला डेली 8 तास सर. तिच्यापेक्षा बटन लावणं नाही परवडत. तुम्ही बटनच लावा. नाही काय हरकत नाही. पण सर मी प्रेरणा घेईल सर तुमच्याकडून. हा 3 इडियट पिक्चर मुळे. 3 इडियट मध्ये खूप सण. त्याच्यामुळे माझ्या पोरांनी मार खाल्ला सर. का शाळेत मार खाल्ला का? ते पोरग शाळेत गेल्यावर मास्तर आला, मास्तरनं काही विचारलं ते ह्याचं आपलं चालू आहे जहापणा. राहू द्या तोफा कबूल करू. मास्तरला म्हणे तोफा कबूल करू. मास्तरनं दोन्ही तोफे इतके सुजवलेत ना तो 3 इडियट बघून मी जाम एक्सपायर झालो सर.
फ्रीडम बघून जाम एक्सपायर झालो मी सरांचा. इन्स्पायर इन्स्पायर सर तर इन्स्पायर झालो सर. तुम्ही त्याच्यामध्ये सल्ला देताना पालकांना Message दिला होता त्यात. मेसेज देता का बा म्हणजे मुलांना मुलांच्या सारखं करू द्या. म्हणजे सक्सेस के पीछे मत भागो. सक्सेस तुम्हारे पीछे आएगा, दुनिया तुम्हारे पीछे भागेगी. माझ्या पोरानं सेम केलंय सर. अरे वा, आता सगळी दुनिया त्याच्या मागे धावते सर. काय करतो तो? पाकिट माराय. सगळी दुनिया त्याच्या मागे आहे. तर असे परफेक्टली मान्य आमिर खान या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वजन कमी करा वजन वाढवा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मॅडम हात लावा, मामा म्हणा. असं सर भेटू धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आता मी येणार आहे आणखीन एका अशा व्यक्तीकडे, तात्यासाहेब भोसले. खरं तर BSF मध्ये ते काम करत होते, त्यानंतर रिटायर झाले आणि आपल्या गावी येऊन या चळवळीत सहभागी झाले. आता ते प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे पाण्याची एक सुंदर कथा आहे. ज्यावेळेला ते बॉर्डरवरती काम करत होते तेव्हा तिथली एक पाण्याची गोष्ट आहे, ती थोडक्यात त्यांनी जर सांगितली तर आम्हाला खूप आवडेल. मी काश्मीरमध्ये अशा ठिकाणी एक पोस्टिंग गेलेलो होतो की जिथं दोन्ही सैन्य समोरासमोर, पण तिथली खरी अडचण जी होती ती पाण्याची होती. आणि फक्त एकमेव स्रोत पाण्याचा दोन्ही सैन्यांच्या मध्ये जो विवादित भूभाग होता, जिथं दोन्ही सैन्य तिथूनच पाणी घेऊन जायचं. पण समस्या अशी होती की पाकिस्तानचं सैन्य जर तिथं पाणी प्यायला आलं तर भारताकडून अंधाधुंद फायरिंग केली जायची. अरे बाप. आणि भारताचं सैन्य जर तिथं पाणी आणायला गेलं तर पाकिस्तानकडून अंधाधुंद फायरिंग व्हायची. शेवटी दोन्ही सैन्याचे अधिकारी या निर्णयावरती पोचले, म्हणजे फ्लॅग मिटिंग झाली आणि फ्लॅग मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला की हे पाणी आपण वाटून घेऊया. पुन्हा तिथं कधीही फायरिंग झालं नाही. तर मला वाटतं ही एक मोठी आपल्यासाठी हे आहे की जर सैन्य येऊ शकतं तर आपण निश्चितपणे सगळी एकत्र येऊ शकतो. वा 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 वा, खरंच दोन देश एकत्र येऊ शकतात तर दोन माणसांनी ते यायलाच पाहिजे. खूप छान संदेश दिला तुम्ही. सर मंडळी, खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि आमिर खान सर सपत्नीक आलेले आहेत. पाहुण्यांना असं कसं सोडायचं, आपल्या गावामध्ये तर उद्या गुढीपाडवा आहे, तेव्हा सण साजरा करूनच आम्ही तुम्हाला सोडणार आहोत. आमची विनंती आहे उद्या सुद्धा आमच्याबरोबर तुम्ही असायला पाहिजे आणि अर्थातच यांच्याबरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हा बाय उद्या महाराष्ट्र दौरा.